एक चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा. जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात. 2. कोणतेही फळ लवकर पिकण्यासाठी एखाद्या कडधान्याच्या डब्यात कागदामध्ये गुंडाळून ठेवावे. 3. तवा स्वच्छ करण्यासाठी गरम तव्यावर लिंबू चोळावा व मीठ घालून परत चोळावे. 4. पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेमध्ये किंचित सोडा घालावा, म्हणजे पोळ्या हलक्या होतात. 5. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका, त्यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. 6. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी खिसून घालावा. 7. ज्या लोकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते त्यांनी पोटावर झोपावे, याने घोरण्याची समस्या कमी होते. 8. ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले असेल तर त्यांनी नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नियमित घ्यावा आणि ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी. याने तुमचे वजन लगेच कमी होत नाही, पण हळूहळू वजन कमी व्हायला लागते. 9. सांधे मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून लाडू बनवावेत, याने हाडे मजबूत राहतात आणि लहान मुलांना देखील द्यावे. 10. तोंडामध्ये फोड आला असेल तर त्यावर कोरफड किंवा विलायची पावडर मध्ये मध मिसळून ती पेस्ट फोडावर लावावी, याने तोंड येण्यापासून बचाव होतो. 11. डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा. अर्ध्या तासाने डोके धुवा, यामुळे डोक्यातील खाज कमी होते. 12. हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होतात. 13. चेहऱ्यावर पिंपल्स, काळपटपणा असेल तर स्प्रे बॉटलमध्ये ग्रीन टी टाकून पाणी टाका. झोपताना हा स्प्रे करा, याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. 14. कच्चा कांदा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. 15. अनेकदा साठवणीचे तांदळामध्ये किडे होतात. हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडेसे मीठ मिसळून ठेवावे, यामुळे तांदळामध्ये अळी जाळी होत नाही. 16. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा, यामुळे कॅल्शियम अधिक प्रमाणात मिळण्यास मदत होते. 17. पेपर डोशाचे मिश्रण तयार करताना त्यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरून घालावा. 18. सुकं खोबरं खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यामध्ये ठेवावे. 19. मूग डाळीचे धिरडे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ मिसळा. 20. चीज किंवा पनीर किसताना किसणीवर तेल लावा, किसणीला पनीर किंवा चीज चिटकणार नाही. 21. कांदा कापताना डोळे चरचरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा आणि मगच चिरा. 22. पास्ता अथवा भातासारखे पदार्थ शिळे उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात. 23. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार लागतो. 24. मोदक तळातून तुटू नये यासाठी मोदक उकडायला ठेवण्याआधी मोदकाच्या तळाशी तेल लावावे आणि मगच ठेवावे. 25. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्याल्याने मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळतो. 26. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका, त्यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. 27. लसूण सोलून त्याच्या पाकळ्या दारात किंवा खिडकीत ठेवा, असे केल्याने घरामध्ये पाल येणार नाही. 28. निरोगी त्वचा व निरोगी केसांसाठी यासाठी जांभळाचे सेवन करावे. 29. पावभाजी केल्यानंतर त्याबरोबर जे पाव आपण खातो ते पाव आपल्याकडून व्यवस्थित कापले जात नाहीत, तर ते व्यवस्थित कापण्यासाठी सुरी गरम पाण्यात बुडवून घ्यावी, त्यामुळे पाव व्यवस्थित कापले जातील. 30. टमाटरचा पल्प काढण्यासाठी मीठ टाकून पाणी उकळावे, त्यात ते टमाटर सोडावे, त्याची सालं पटकन काढता येतात. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेव्ही व ज्यूस करण्यासाठी करता येतो. 31. लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी सुरू करा, यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.